की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच संविधानाचे शिल्पकार कसे म्हणजे अभ्यास नसणारी माणसं असे प्रश्न विचारतात आणि फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून निर्माण झालेले हे विद्वान असे प्रश्न विचारतात. त्यांना सांगताना मला कधीतरी म्हणावं वाटतं की मित्रांनो, तुम्ही कधीतरी भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचे चरित्राचे जे गौरव ग्रंथ काढले, त्यांच्या अभ्यासाचे जे ग्रंथ काढले, सरकारने जे प्रकाशित केले ते कधीतरी वाचा. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेची जी गॅझेट्स आहेत ती कधीतरी वाचा. या गॅझेट्सचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी भारतीय संविधान सभा निर्माण झाली. त्या संविधान सभेमध्ये सुरुवातीला जे 22 समित्या होत्या, त्या 22 समित्यातील मसुदा समिती एक सगळ्यात महत्वाची समिती होती. त्या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते आणि या 7 सदस्यामध्ये त्यातीलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. इतर ज्या 22 समित्या होत्या यांचं एकूण कार्य पाहता ध्वज समिती, भाषांतर समिती, हिंदी भाषा समिती अशा या इतर कार्य करणाऱ्या समित्या होत्या. परंतु मसुदा समिती ही अशी महत्वाची समिती होती की त्या समितीकडे संविधानावरती निर्माण होणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, जागतिक अभ्यास करणं, जागतिक संविधानाचा अभ्यास करून भारतीय व्यवस्थेमध्ये त्या प्रश्नांचा योग्य प्रकारे विचार विनिमर्श करून त्याचे कायदे निर्माण करणं आणि त्या कायद्यांची सुसूत्र मांडणी करून ते कायद्यांना योग्य मूर्त रूप देणं, हे मसुदा तयार करण्याचा आणि एकूण घटनेचा मसुदा निर्माण करायचा हे मसुदा समितीचं काम होतं. म्हणजे एकूण घटना निर्मितीचं काम हे मसुदा समितीचं होतं आणि त्याच्यावरती प्रश्न निर्माण करणे आणि मग ते चर्चा करणे, विचार विनिमय करणे हे इतर सदस्यांचं काम होतं. आणि हे काम किती दिवस चाललं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अविरतपणे हे काम चाललं. परंतु त्यातलं मुख्य काम हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे मसुदा समितीचं चाललं. आणि त्या मसुदा समितीत जे 7 सदस्य होते त्यातले एम कृष्णस्वामी हे लिहितात, हे सांगतात की आमच्या या मसुदा समितीमध्ये काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समितीचे अध्यक्ष होते आणि इतर 6 सदस्य जे होते त्यातील एका सदस्याचा काही अल्पकाळातच मृत्यू झाला आणि त्यातील परंतु त्याची जागा भरली गेली नाही. एकाने स्वखुशीने राजीनामा दिला. एक सदस्य अमेरिकेला निघून गेले त्यांच्या कामासाठी. एक सदस्य अमेरिकेला निघून गेले. दुसरे 2 जे सदस्य राहिले होते ते 2 सदस्य दिल्लीपासून लांब राहिला असल्यामुळे ते प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे शेवटी मसुदा समितीची संविधान निर्मितीची एकूण सगळी जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पडली आणि त्यामुळे हा सगळा ताण त्यांना सहन करावा लागला आणि त्यांनी अभ्यासपूर्णरित्या संविधान निर्मिती केली. हे स्वतः ते आपल्या संविधान सभेच्या भाषणामध्ये सांगतात कृष्णस्वामी अय्यर. आणि ते एवढे सांगून थांबत नाहीत तर ते म्हणतात की ज्या प्रकारे आम्ही इतर सर्व सदस्य त्यामध्ये सहभागी होऊ शकलो नाही तरी आंबेडकरांनी ज्या प्रकारे स्वतः अभ्यासपूर्णरित्या त्यांच्या आधीच्या ज्ञानाचा आणि नंतर ज्या गरजेप्रमाणे अभ्यास करून जे मसुदा निर्माण केला त्याबद्दल पूर्ण देशाने खरोखरच त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे हे मसुदा समितीतलेच एक सदस्य सांगतात. आणि ते कुठे सांगतात? संविधान सभेच्या शेवटच्या सभेमध्ये सांगतात. यापेक्षा आणखीन कोणता मोठा पुरावा पाहिजे? त्यानंतरचा दुसरा पुरावा मित्रांनो, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे म्हणतात की संविधान सभेच्या खुर्चीवरती, अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसून मला असं वाटतं की आम्ही सर्वात महत्वाचा जर कोणता एक निर्णय घेतला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचा अध्यक्ष करणे आणि त्यांना पायलट कामासाठी सर्व अधिकार देणे आणि त्यांनी ते काम हातामध्ये घेणे हा आमचा निर्णय आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. कोण म्हणतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाप्रती असणारं कार्य काय हे या पुराव्यांमधून आपल्या लक्षात येतं आणि मग आम्हाला असं वाटतं की हे जे प्रश्न विचारणारी माणसं आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटे संविधानाचे शिल्पकार कसे? ज्या मसुदा समितीमध्ये 6 सदस्य उरलेले होते ते 6 सदस्य जर सहभागीच होऊ शकले नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अहोरात्र काम करून
संविधान निर्मिती करावी लागली आणि ती करण्याची ताकद, ती करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धमक होती, तेवढा अभ्यास होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मिती करू शकले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी स्वतः संविधान निर्मिती केली तरी पुढे असं म्हणतात, त्या शेवटच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जरी हे संविधान किती उत्तम, किती उत्कृष्ट असलं आणि किती महान संविधान आम्ही या देशाला दिलं, तरी ते संविधान कुचकामी आणि निरर्थक तेव्हा ठरेल जेव्हा हे संविधान राबवणारे हात जर योग्य प्रकारचे नसतील तर. आणि आज नेमकं तेच होताना आपल्याला दिसतंय की